बघा, मी कुठल्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी समाधानी आहे. मी कुठल्या पदासाठी मी ह्या गोष्टी बोलत नाही. मी इथल्या लोकांना सावध करतो. 15 वर्ष आयुष्यातली फुकट गेलेली आहेत, 25 वर्ष फुकट घालवू नका. ही हात जोडून मी विनंती आपल्या माध्यमातून मी लोकांना करतो. मला विधान परिषद मिळावी की मला विधानसभा मिळावी हा प्रश्न इथे नाहीये. इथल्या तरुण तरुणींच्या 2 हाताला कामाचा विषय आहे. इथली जनता माफ करणार नाही. इथले तरुण पिढी उद्या माफ करणार नाही. आज जर असंच चालू राहिलं तर बघा की रोज आम्ही कुठं बोलायचं, रिटून बोलायचं, लोकांना आश्वासनं द्यायची, लोकांच्या जखमेवर मीठ तोडण्याचं काम ज्या सुरू आहे त्याच्यावर माझा आवाज आहे. मी काय होण्यासाठी नाही, मी परमेश्वर कृपेने सगळ्या इथल्या जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, मी त्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो, मी बँकेचा अध्यक्ष झालो, डेलिगेशनचा उपाध्यक्ष झालो. आणि मला काय मिळणार आहे? मी एका खेड्यातून आलेला एक कार्यकर्ता. मला याच्यापेक्षा मोठ्या अपेक्षा नाहीत ना. पण आज एवढं मला मिळाल्यानंतर मला आमदार व्हावं याच्यासाठी माझी लढाई नाही आहे. इथल्या जनतेचे प्रश्न सुटावेत, इथे रोजगार निर्माण व्हावे, इथे आरोग्याची सोय परमनंट मिटावी ह्याच्यासाठी माझी लढाई.